कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणेंनी काल भाजपचे पदाधिकारी पैसे वाटप असल्याचा दावा करत भाजपचे माजी तालुका अध्यक्ष विजय केनवडेकर यांच्या घरी जात 25 लाख रुपये पकडल्याचं स्टिंग ऑपरेशन केलेलं होतं आणि यानंतर सिंधुदुर्गात एकच खळबळ माजलेली होती. यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. आज निलेश राणे याच्यावर काय बोलतात याकडे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे. 10:30 नंतर निवडणूक निर्वाचन अधिकारी जे आहेत हे आपली बाजू मांडण्याची शक्यता आहे. जी माहिती आहे ती समोर येणार आहे. मात्र निलेश राणे आज पोलीस ठाण्यात जाण्याची शक्यता आहे. याशिवाय निलेश राणे आज काय बोलतात याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. मी आहे निलेश राणेंच्या बंगल्याच्या बाहेर उभा. थोड्याच वेळात निलेश राणे माध्यमांशी काय बोलतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. मात्र पोलीस ठाण्यात रात्री न्यूज 18 लोकमतने माहिती घेण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस ठाण्यातून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. यानंतर आज दिवसभरामध्ये काय होतं हे पाहणं उत्सुक ठरणार आहे. 25 लाख रुपये मिळाल्यानंतर निवडणूक निर्वाचन अधिकारी याचा पंचनामा करून प्रत्यक्षात काय कारवाई झाली माहिती दुपारपर्यंत देण्याची शक्यता आहे. आणि आज निलेश राणे यावर काय बोलतात याकडे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं पाहायला मिळतं. भरत केसरकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग, मालवण.